होता ते तर समोर आलेच नाही. म्हणे बलराम दादा सांगा तुम्ही काय करायचं सांगा आता. बलराम दादा म्हणे काय करायचं तर घेऊन चलायचं. आधी कशा घेऊन आला सगळ्यांना, यांना देखील घेऊन चला. ठीक आहे म्हणे, कारण मी तुमचं ऐकतो ना. मोठ्या भावाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही. मागच्या राम अवतारामध्ये काय झालं, आमचे शेष नारायण भगवान लक्ष्मणाच्या रूपाने आले आणि कन्हैया प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये आले. त्यावेळेस काय झालं, लक्ष्मण भगवंताला जेवायला विचारलं नाही, वनवासात ठेवायला सांगितलं. म्हणे स्वतःची बायको स्वतःच्या सोबत होती, माझी बायको तिकडे होती. हे कधी बोलणं झालं माहितीये का, लीलामध्ये नाही. ज्यावेळेस घरी पोहोचले ना, घरी पोहोचल्यानंतर मग वैकुंठामध्ये चर्चा सुरू झाली आणि म्हणे महाराज काय अशा ठिकाणी जर तुम्ही आम्हाला सोबत घेऊन जात असाल कार्यक्रमामध्ये, अहो साधी पाणी प्यायची व्यवस्था नाही, चहा नाही, काही नाही, एवढं 4-4 तास बसायचं, पुढच्या वेळेस येणार नाही आम्ही आता अजिबात. रामप्रभू म्हणले अरे चिंता करू नका, यावेळेस मी मोठा होतो ना, त्यामुळे तुम्हाला माझं सगळं ऐकावं लागलं. तुम्ही लहान भाऊ म्हणून आले होता ना, ठीक आहे पुढच्या अवतारामध्ये असं करू म्हणे, तुम्ही मोठे बनून या. शेष नारायणाला म्हटलं वा 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 वा. म्हणे हा मग ठीक आहे, आता मोठ्या भावाचा जो ठसका असतो तो मी दाखवणार कृष्ण अवतारामध्ये आणि तुम्ही लहान बनून यायचं, काही हरकत नाही. म्हणून आता आपली आज्ञा सुरू झाली आणि कृष्ण कन्हैया म्हणतात बलरामजी दादा सांगा या सगळ्या मुलींना घेऊन जायचं का काय करायचं. आज्ञा घेतली भावाची, भैयाजी म्हटले चला घेऊन. आता बलरामजी दादांना प्रश्न पडला, एवढा 16,100 संभाजीनगरचा एसटी महामंडळाला फोन लावला, हॅलो 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 कहाँ पे हो, सब गाड़ी रद्द कर दो, सब यहाँ पे आ जाओ प्राग ज्योतिषपुरी में. सगळ्या बसेस बोलून घेतल्या. एका बस मध्ये जास्तीत जास्त किती बसतात तो महाराज, 60 जण बसतात. आता 16,000, आता तुम्ही ते भरत राहा, मी पुढे कथा नेते, कारण त्याच्यातच वेळ जाईल माझा सगळा. सगळ्या जणींना त्या बस मध्ये बसवलेलं आहे आणि सगळे जण आपल्या नगरामध्ये आलेले आहे. आनंद झाला. अष्टनायिका इथं औक्षण करण्यासाठी उभ्या आहेत. आता बलराम दादा आणण्याची तर व्यवस्था केली, पण आता चिंता लागली की म्हणे आता विवाह कसा करायचा. एका मुलीसोबत लग्न करायचं म्हणजे 1 दिवस जातो, मंगलाष्टक जरी म्हणायचं असेल तर 15 मिनिटं जातात. एवढ्या सगळ्यांसोबत किती दिवस जातील. बलराम दादा म्हणे काय मला याच्यासाठीच मोठा भाऊ बनवलं का, फक्त शुभम भवतु सावधान, अरे काही दुसरं काम आहे की नाही. त्यावेळेस मग कन्हैया म्हणे दादा तुम्ही चिंता करू नका, बघा त्या अवतारातही मीच कार्य करत होतो आणि या अवतारातही मीच सगळं करणार आहे, तुम्ही फक्त ज्येष्ठ बनून बसा. आणि महाराज कन्हैयाने लीला केली. 16,100 कृष्ण रूप तयार केले, 16,100 मंडप तयार केले, 16,100 ब्राह्मण देवता तयार केले, अनेक खाद्य पक्वान्न तयार केले महाराज. आणि सर्व ठिकाणी परमात्माच बनून राहिले. मामा देखील परमात्मा, कृष्ण नवरदेव सगळं कृष्णमय त्या ठिकाणी झालं होतं महाराज. सगळ्या कन्या एक एक कृष्णासोबत उभा राहिली. आता बलरामजी म्हणे मी मंगलाष्टक म्हणणार नाही. कन्हैया म्हणे जशी इच्छा. आणि ब्राह्मण देवता देखील कृष्ण कन्हैया झाले. माईक घेतलेला आहे आणि सुंदर मंगलाष्टक म्हटलेला आहे आणि त्या 16,100 कन्यासोबत विवाह झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय. बघा 6वा दिवस कथेचा आहे, आजचा आपला 7वा दिवस. रुक्मिणी कथेची आणि या सगळ्या स्वयंवराची लीला 7व्या दिवशी आपण ऐकत आहोत. मला सांगा ज्या व्यक्तीचं मरण काही घटकेमध्ये जवळ आलेला आहे असा व्यक्ती कुणाच्या लग्नाच्या कथा ऐकू शकेल का हो. ही लग्न म्हणजे काही जीवजीवाचं लग्न नव्हतं महाराज, हे साक्षात ईश्वराचा अवताराची लीला होती.
म्हणून परीक्षित महाराज गंगा किनारी सर्व संग परित्याग करून ऐकायला बसलेले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गृहस्थाश्रमाचा आनंद. सगळ्यांना चिंता वाटली, म्हणे इथं एक बायको सांभाळता येत नाही, प्रभू 16,108 बायका कशा सांभाळतात. म्हटलं ना, अकर्तुम शक्ती संपन्न. परमात्म्याने काय केलं, सगळ्यांचे रो हाऊस एकसारखे बनवले. 16,108. सगळ्याचा कलर सारखा दिला. सगळ्यांचे फ्रीजचे मॉडेल, फ्रीजच्या कंपनी सुद्धा LG, तर LGचीच कंपनी सगळ्यांना ऑर्डर देऊन टाकली. सगळीकडे LGच कंपनीचे फ्रीज. एकही वस्तू अशी नव्हती की जी हिच्याकडं वेगळी आणि हिच्याकडं वेगळी. साड्यांचे कलर सारखे, पैठण्या सारख्या, अहो सर्व सारखं सारखं होतं महाराज. इतका आनंद होता त्या गृहस्थाश्रमात. तरी आमच्या नारदजी महाराजांना थोडीशी शंका आली. नारदजी महाराज म्हणले, प्रभूचे एवढे विवाह झाले पण आपल्याला काही बोलवलं नाही बाबा, आपणच जाऊन येऊया. आणि श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण करत करत प्रभूच्या गृहस्थाश्रमाचा त्या ठिकाणी बघण्यासाठी गेले. कृष्ण कन्हैया रुक्मिणी मातेसोबत चर्चा करत होते. प्रणाम केला. म्हणे, महाराज कधी आमच्याकडे पण या दासाकडे देखील लक्ष द्या. मी वणवण फिरत आहे, मी सगळीकडे फिरतो, वीणा वाजवतो, चिमण्या वाजवतो, नारायण नारायण करतो. अहो कधी माझ्याकडेही लक्ष द्या. तुमचं आजकाल माझ्याकडचं लक्ष कमी झालं. अरे नारदा, काय पाहिजे तुला, काय पाहिजे असणार. म्हणे महाराज, तुम्हाला बघा रुक्मिणी माता कसं म्हणते, सकाळी चहा घ्या, ब्रेकफास्ट करा, जेवण करा. अहो आम्हाला इथं कोणी विचारत नाही. म्हणे जिथं जाईल तिथे श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. कन्हैया महाराजांच्या लक्षात आलं. कन्हैया हसले. म्हणे, नारदा तुम्ही? म्हणे, महाराज तुम्ही 16,108 विवाह केले, काही आमच्याकडे पण बघा. नारदजी महाराज सांगतात की महाराज, आता या निवृत्ती मार्गातून आता प्रवृत्ती मार्गाकडे येण्याची ओढ लागलेली आहे. बंसी बजाने को दिल चाहता है, बंसी बजाने को जी चाहता है, बंसी बजाने को दिल चाहता है, बंसी बजाने को जी चाहता है, मुरली बजाने को दिल चाहता है, मुरली बजाने को जी चाहता है, रास रचाने को दिल चाहता है, रास रचाने को जी चाहता है. कन्हैया हसले. म्हणे, नारदजी महाराज तुम्ही? म्हणे, अहो महाराज काय आमच्याकडे काही लक्षच नसतं तुमचं. या चिपळ्या घेऊन घेऊन कंटाळा आला. म्हणे महाराज आता बासरी हातामध्ये घ्यावं वाटते. म्हणे कशासाठी? तुमच्या एका बासरीनं सगळ्या गोपी तुमच्याकडे आकर्षित होता. चिपळ्या वाजून कोणीच येत नाही. म्हणे महाराज आता हातामध्ये बासरी घेतो. कन्हैया म्हणे, बर वाजवता येते का? म्हणून आपले संत परंपरा इतकी महान आहे की साधारण जीव ही पण एक सिद्धांत आहे, ही पण एक लीला आहे. नारद महाराज देखील कोणी साधारण नाही. गृहस्थाश्रम सगळं बघितलं हे फक्त समजून सांगण्यासाठी की असे योगी सिद्धी महापुरुषांना देखील निवृत्ती मार्गातून प्रवृत्ती मार्गात येण्याची इच्छा होती महाराज. त्यामुळे आपले संत समाज, आपली परंपरा, आपले राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज, सगळे संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज सगळे काय सांगतात? गृहस्थाश्रम करा आणि त्याच्यातून परमार्थ करा. धन्यो गृहस्थाश्रमम. सर्व संतांनी गृहस्थाश्रम स्वीकार करून
आपल्या अध्यात्माला उच्च पदावर नेलेला आहे महाराज. साथ ही शोभे प्रेमानंद साधी भोळी माता. जय 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 हरिनंदा नाथा. जय 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 हरिनंदा नाथा. जय 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 हरिनंदा नाथा. साथ ही शोभे प्रेमानंद साथ ही शोभे प्रेमानंदा साधी भोळी माता. साधी भोळी माता. हरी बोल. जय 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 हरिनंदा नाथा. जय 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 हरिनंदा नाथा. जय 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 हरिनंदा नाथा. कारण प्रवृत्ती मार्गातून निवृत्ती मार्गाकडे जाणं सोपं आहे महाराज. बघा, 15 दिवसातून एकदा उपवास करायचा आहे. 14 दिवस किती खायचं खा. 8 दिवसातून मंगळवार एकादशी फक्त करा, बस. बाकी काही नका करू. बाकीचे दिवस तुम्ही इंद्रियालाही तृप्त करा, खाणं पिणं सगळं करा. फक्त सद्गुरू महाराजांनी दिलेली उपासना, नित्य जप आणि हे काही व्रत वैकल्य, त्याच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू एक एक गोष्टी सोडायला. मी पहिल्याच दिवशी सांगितलं, सद्गुरूंची कृपा असली तरी या गोष्टी सोडाव्या लागत नाही, त्या आपोआप सुटत जातात महाराज. पण निवृत्ती मार्ग कठीण आहे. एकदा संन्यस्त वृत्तीने झालो महाराज, तर मग मनाला, इंद्रियांना, बुद्धीला, चित्ताला त्या एका श्रेणीमध्ये आपल्याला बसवावं लागतं. आणि ती साधकाची तेवढी तयारी असायला पाहिजे. त्यामुळे धन्यो गृहस्थ आश्रमम. संत जनाबाई, संत सखूबाई, संत मीराबाई, अहो यांनी देखील सगळा पूर्ण संसार करून परमात्म्याला प्राप्त केलं. गोपिका देखील संसारी होत्या, त्या काही संन्यासी नव्हत्या महाराज. सखूबाईला पंढरपूरच्या वारीला जायचं होतं. महाराष्ट्रातल्या प्रमुख संत, महान संत सखूबाई. पण सासूबाई आणि घरचे इतके विरोधात होते ना महाराज, अजिबात जाऊ देत नव्हते. काय सारखं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, घरातले कामं आहे की नाही. सखूबाई जात्यावर दळण जरी करत असेल तरी विठ्ठलाचं, येई बा विठ्ठला. आकाशाचा चांद बाई माझ्या अंगणात, पंढरीचा राया दळतो जनीच्या घरात, जनीच्या घरात. जनाबाई ज्यावेळेस धान्य कांडत होती त्यावेळेस समोर विठ्ठल भगवंत तिच्या सोबत यायचे. सखूबाईला मनामध्ये इच्छा झाली, पंढरपुराला जायचं, कसं जाऊ. सासूबाई म्हणे, आता सासूबाईला चुकवून जाते. सासूबाईनं पकडलेलं आहे आणि एका खांब्याला बांधून ठेवलं. दरवाजा बाहेरून लावून घेतला. म्हणे अजिबात जायचं नाही. 15 दिवस घरातले कामं कोण करेल. कोणी नौकर आलेला आहे का. रागवलेली आहे. सखू मात्र विठ्ठल 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 विठ्ठल, तन मन धनाने त्या विठ्ठलाची आळवणी करत आहे. महाराज, विठ्ठल परमात्मा पंढरपुरामध्ये आवाज गेला. पंढरीचे विठ्ठलनाथ सखू बनून त्यांच्या घरामध्ये आले. दरवाजा उघडला आणि आतमध्ये बसलेल्या आमच्या सखूला म्हटले, तुला जायचंय ना, जा, निघ लवकर, पंढरपूरच्या वारीला जा. पंढरपूरच्या वारीला आमची सखूबाई गेली. बघितलंच नाही मागे वळून. आणि
पांडुरंग साक्षात सखू बनून घरातले काम करू लागले. सासू म्हणते हा त्या विठ्ठलाकडे लक्ष आहे ना, चला लवकर लवकर भाज्या करा, पोळ्या करा. आणि पंढरीनाथ भाज्या करू लागले, पंढरीनाथ पोळ्या करू लागले. 15 दिवस झाले. सखूबाईला वाटलं चला तिथून तर निघालो ना, दर्शन झालं पांडुरंगाचं. वा वा. युगे 28 विटेवरी उभा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कर कटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा. आहा, काय सुंदर स्वरूप आहे माझ्या पांडुरंगाचं. आणि दर्शन केलं. 2 दिवस संतांच्या भजनामध्ये तल्लीन होऊन गेली. म्हणे आता घरी जाऊन बोलणे खायचेच तर अजून 2 दिवस जास्त. पंढरीनाथ भगवंत सेवा करू लागले. घरी आल्यानंतर बघती की माझ्यासारखी सखू कोण आहे घरामध्ये. पाहिलं साक्षात परमात्माने त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. खूप महत्वाचं आहे महाराज. नारदजी महाराजांची भ्रांती निघून गेली. नतमस्तक झाले की म्हणे हे प्रभू आपली लीला अपरंपार आहे. ज्यावेळेस यमुना नदी पार करायला लागल्या, रुक्मिणी माता पाणी भरायला गेल्या होत्या. अरे लक्ष्मी ज्यांच्या घरामध्ये नांदते असे विष्णू नारायण भगवान, स्वतः काम ज्याच्या घरी लक्ष्मी करते. नारदजी महाराज म्हणले आता ही यमुना नदी कशी जाऊ मी आता ओलांडून. एक काम करा म्हणे, एकच मंत्र म्हणा, 16,000 अष्ट नायिका भोगुनी गोपाल कृष्ण बाल ब्रह्मचारी. असं म्हणले की बरोबर यमुना नदी तुम्हाला मार्ग देईल. आणि तसंच झालं महाराज. त्या दिव्यत्वाची त्या ठिकाणी प्रचिती आली. महाराज नतमस्तक झाले. शुकदेवजी महाराज सांगतात राजन, पुढे सर्व वंशाचा विस्तार शुकदेवजी महाराजांनी परीक्षित महाराजांना सांगितला. पांडवांनी राजसूय यज्ञ केला. भीमसेनाच्या माध्यमातून जरासंधाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. आता आपण संक्षिप्त यापुढे कथा बघत आहोत. वसुदेवजी महाराजांनी एक सुंदर यज्ञोत्सव साजरा केला. त्या ठिकाणी देवकी माताच्या 6 मुलांना पुन्हा जीवनदान देण्यात आलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. वेदस्तुतीचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. वेदा प्रेम जडो सदा बडबडो, वेदाक्षरे आवडो, वेदोच्चार घडो रुचा कडकडो, वेदार्थ कानी पडो, हा देह माझा पडो. वेद नारायण, वेद आपल्या शास्त्रांचे आपल्या धर्माचे मूळ आहेत महाराज. वेदापासून ही संस्कृती आहे. म्हणून तर आपल्या परंपरेमध्ये देखील राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी म्हणतात, वेद पठणे आळवावे तुझसी आई निरंतर. यज्ञ याग हे घडवावे, भजन पूजन हे घडावे. भजन पूजन तर घडोच दे, पण यज्ञ यागही होऊ दे. पण त्यानंतर वेद पठणे आळवावे तुझसी आई निरंतर. ती वेदस्तुती या ठिकाणी शुकदेवजी महाराजांनी केलेली आहे. त्रिदेवतांची परीक्षा झाली. भृगु महाराजांनी त्या परीक्षेमध्ये आमच्या बालकृष्ण गोपाल कन्हैया नारायण भगवंताला त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. प्रभू नारायण अधिक मास, पहिल्या दिवशी मी सांगून गेले अधिक महिन्याचं वर्णन, ज्याला मलमासही म्हणतात, ज्याला कोणीही ग्रहण करायला तयार नव्हतं, अशा मलमासाला आमच्या नारायण प्रभूंनी स्वीकार केलं आणि सांगितलं की या मासाचं नाव माझ्या नावाने होईल, पुरुषोत्तम भगवान की जय. शुकदेवजी महाराज सांगतात, यदुवंशाला ऋषींचा शाप लागला. सगळे बालक बसलेले होते. गर्भवतीचं सोंग करून आले. ऋषींना विचारायला लागले की महाराज, हिच्या पोटी मुलगा जन्माला येणार का मुलगी? ऋषींच्या लक्षात आला, यदुकुळाचा आता या ठिकाणी नाश होणार आहे.
बघा, त्या ज्योतिषीने जे जे सांगितलं ते ते खरं करण्यासाठी प्रभूंनी ही सर्व लीला केलेली आहे. ही एकमात्र लीला आहे महाराज. शाप मिळाला, मुसळ निर्माण झालं आणि त्यापासून यदुकुलाचा नाश झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ही माया खूप धुरंधर आहे. सद्गुरु कृपेविना, भगवती कृपेशिवाय, भगवंताच्या कृपेशिवाय हिच्यापासून मुक्तता अवघड आहे. अवधूत आख्यान सांगितलेलं आहे महाराज. अतिशय सुंदर आणि इतकं छान विस्तारपूर्वक शुकदेवजी महाराजांनी अवधूत आख्यान सांगितलेलं आहे. या ठिकाणी दत्तात्रय भगवान की जय. दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरुकुले, गुरु 24 बनवले. यदू महाराज आणि अवधूत महाराजांचा त्या ठिकाणी संवाद आहे. पृथ्वी वायुराकाश मापोग्निश्चंद्रमा रविः कपोतो जगरः सिन्धुः पतंगो मधकृत् गजः मधुहा हरिणो मीन पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत् सर्प ऊर्णनाभिसुपेशकृत. यदु महाराजांनी प्रश्न विचारला. म्हणे, महाराज, अवधूत दत्त दिगंबर दत्तात्रय महाराज, आपलं स्वरूप किती तेजपुंज आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या तिघांचं संमिश्र स्वरूप म्हणजे दत्तात्रय भगवान आहे महाराज. या दत्तात्रय महाराजांना बघितल्यावर मन भरून येते. माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले. आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. गुरु पाहिले. दत्तात्रय भगवान की जय. म्हणजे दत्तात्रय महाराज, तुमच्या जवळ असं काय आहे की तुम्ही इतके तेजस्वी दिसतायत? दिगंबर अवस्थेत असून अवधूत वेश धारण करून सुद्धा मुखावरती काय प्रसन्नता आहे. अहो, अजिबात टेन्शन नाही काहीच. हे कस काय शक्य आहे? शरीरही सुदृढ आहे. कशामुळे तुम्ही एवढे तेजस्वी आहात? अवधूत आख्यान सांगितलं. अवधूत महाराज म्हटले, मी सगळ्यांकडे जे चांगलं चांगलं आहे ते घ्यायचं कार्य करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जे दुर्गुण आहे ते सोडून देतो. जे सगळ्यांमध्ये चांगलं चांगल्या जेवढ्या गोष्टी आहेत ते घ्यायचं कार्य मी करतो. म्हणून मी आनंदी आहे. तुम्हाला सांगू, मी 24 गुरु केले. म्हणे 24 गुरु कोणते कोणते? शुकदेवजी महाराज सांगतात, मी पृथ्वी मातेला देखील गुरु मानलेला आहे दत्तात्रय भगवंताने. अवधूत महाराज म्हणतात की मी पृथ्वीला गुरु मानलं. कस काय? म्हणे, कारण पृथ्वी जवळ क्षमा गुण आहे. ती सगळ्यांचा भार सहन करते, पण तरीही कोणालाही त्रास देत नाही. हा गुण मी तिच्याकडून शिकलो आणि ज्यांच्याकडून जो गुण शिकला त्यांना मी लगेच गुरु बनून टाकतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. ते माझे इष्ट बनून जातात. पृथ्वी, वायू,
वायू देवतेला देखील मी गुरु बनवलं. म्हणे वायू देवतेकडून काय शिकलात? म्हणे राहायचं सगळ्यांसोबत, पण कोणालाही आपल्यामध्ये येऊ द्यायचं नाही. वायू बघा, झुळूक येते वाऱ्याची, पण तो एका ठिकाणी थांबतो का? सगळ्यामध्ये असतो, पण कुणातही नसतो. हे वायू देवताकडून मी स्वीकार केलेलं आहे. म्हणून मी जनमानसात जेव्हा जातो तेव्हा सगळ्यांचा बनून राहतो, पण माझा कोणी नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा गुण मी वायू देवतेकडून घेतलेला आहे. तिसरा, आकाशाला मी गुरु बनवलेला आहे. आकाशासारखं व्यापक होता आलं पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. फक्त माझं बँक अकाउंट, माझे मुलं, माझे पोरं, माझं घर मी कधीच सुखी करणार नाही. अवघाची संसार हे विश्वची माझे घर, ऐसी बुद्धी जयाची स्थिर. हे विश्व माझं घर आहे. ही अशी अनुभूती आल्यानंतर आकाशासारखं व्यापक मन होतं की त्या आकाशाखाली अखंड सगळी पृथ्वी आपण त्या ठिकाणी सामावून घेऊ शकतो. मग त्या ठिकाणी सगळे आपले असतात. हा गुण मी आकाशाकडून घेतलेला आहे. यदू महाराजांना सांगतात, जलदेवतेला मी गुरु बनवलं. जल निर्मळ असतं, पाणी सगळ्यांना आपल्याला तहान भागवतं. तसं मी प्रत्येकाची तहान भागवण्याचा जो गुण असतो, ज्याला जिथे माझी मदत लागेल त्या ठिकाणी मी धावून जातो. महाराज, हा गुण मी जलदेवतेकडून घेतला आणि धावून जाऊन रागारागाने नाही. पाणी कसं असतं? शांत, शीतल, मनाला प्रसन्नता देणारे, उदराला आनंद देणारा तो जलप्रवाह पिल्यानंतर जसं शांत वाटतं, तसं मी शांततेत सगळ्यांच्या मदतीला जातो. हा गुण मी जलदेवतेकडून घेतला आणि जलदेवतेला म्हटलं, आजपासून तुम्ही आमचे गुरु. गोपाल भगवान की